तर अधिकाऱ्यांनी नेत्यांचं नव्हे जनतेचं ऐकावं. आमदार सदाभाऊ खोत यांचं हे वक्तव्य आहे. महायुती सरकार पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध आहे. आमदार सदाभाऊ खोत यांचं हे वक्तव्य आहे. जे अधिकारी ह्यांना वेग घालत नाहीत त्यांना धमक्या द्यायच्या, पण त्यांना माहित नाही की सरकार बदललेलं आहे, सरकार महायुतीचं आहे आणि आम्हाने जनतेसाठी पारदर्शक कारभार करायचा आहे. अधिकाऱ्यांनी नेत्यांचं ऐकू नये, अधिकाऱ्यांनी जनतेचं ऐकावं आणि जनतेचा प्रश्न सोडवावे, असं सरकारचं धोरण आहे. पाहूया पुढील महत्वाची बातमी. जय पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावलेत. बारामती पाटस मार्गावरील उंडवडी टोलनाक्याजवळ अपघात घडला. अपघातात एक तरुण जखमी झालाय. जय पवारांनी ताफा अडवून जखमीची विचारपूस केली आहे. पाहूया पुढील महत्वाची बातमी. दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी फडणवीस सरकारचं महत्वाचं पाऊल आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांसाठी आता स्टार रेटिंग प्रणाली आहे. जानेवारी आणि ऑगस्टमध्ये वर्षातून 2 वेळा रेटिंगची होणार आहे घोषणा. तर शासनाने दिलेल्या 10 निकषांची रुग्णालयांना पूर्तता करावी लागणार आहे. तर अमरावतीत मातंग समाज आक्रमक झालाय. एसएससी आरक्षणात उपवर्गीकरण लागू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती आरक्षणात अ, ब, क, ड नुसार उपवर्गीकरण तात्काळ लागू करावं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणींसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाकडून भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. ऐतिहासिक मोर्चा आहे. न भूतो न भविष्यतो. म्हणून सर्वांनी 5 मिनिटांसाठी शांत. तर पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. धामणी धरणाचे पाणी सोडल्यानं सूर्या नदीला मोठा पूर आलाय. भात रोपणी करण्यासाठी गेलेले शेतकरी अडकून पडलेले आहेत. तर या शेतकऱ्यांना एनडीआरएफने वाचवलेलं आहे. भात रोपणी करण्यासाठी गेलेले अडकून पडलेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफने वाचवले. पाहूया पुढील महत्वाची बातमी. भारताच्या सीमेजवळ अमेरिकन बांगलादेशी संयुक्त लष्करी सराव. मिझोराम सीमेलगत हालचाल वाढलेली आहे. तर बांगलादेशातील चिंतगोंग हिल ट्रॅकर्स परिसरात अमेरिकन आणि बांगलादेशी सैन्याचा संयुक्त लष्करी सराव सध्या सुरू आहे, अशी माहिती समोर येते. तर सराव भारताच्या मिझोराम सीमेजवळील जंगल परिसरात होत असल्यानं या घडामोडींकडे विशेष लक्ष आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.